ही सगळी परिस्थिती आपण कोकणातली बघितली, पण आज या गुढीपाडव्याच्या दिवशी एक चांगली बातमी सुद्धा आली, सकारात्मक बातमी सुद्धा आली। ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। महाराष्ट्रातलं पहिलं कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त झालंय। एक अत्यंत दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। त्या दाम्पत्याची दुसरी चाचणी सुद्धा निगेटिव्ह आली आहे। गेल्या 24 तासात दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यानं या दाम्पत्याला आता डॉक्टर नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जो पहिला रुग्ण होता तो पहिला रुग्ण कोरोनाच्या या प्रादुर्भावातून मुक्त झालेला आहे। खरोखरच जीव भांड्यात टाकणारा ही बाब म्हणायला हवी त्या सगळ्या कुटुंबियांसाठी आणि पुणेकरांसाठी सुद्धा। पण संकट टळलंय असं समजायची गरज नाहीये, त्याचं गांभीर्य कमी होत नाहीये। अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अद्वैत, दिलासादायक बातमी आहे की हो, कोरोनाचा जो रुग्ण आहे तो बरा होऊ शकतो, पण पुणेकर काय काळजी घेत आहेत? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। आपण जे म्हणत होतो की नवीन वर्षाची गुढीपाडव्याची आपण आरोग्याची गुढी उभारूया। त्यामुळे जर तुम्ही व्यवस्थित उपचार केले आणि आपल्याला कोरोना झालेला आहे तो लपवला नाही, पळून नाही गेला, तुम्ही व्यवस्थित उपचार घेतले तुम्ही बरे होऊ शकताय, सकारात्मक उदाहरण आहे। आणि पुणेकरांनी आपण बघितलं की आता बऱ्यापैकी संयम दाखवायला सुरुवात केलेली आहे। पण काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा गुंतागुंतीच्या आहेत। आता पेट्रोल पंपावरती मी उभा आहे, पेट्रोल पंपावरती अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्यांना पेट्रोल मिळणार असं सरकारने जाहीर केलेलं आहे। अनेक लोक येत आहेत परंतु त्यांना पेट्रोल मिळत नाही आहे। आता हे बघा, यांना बघितलं की कळतं की हे अत्यावश्यक सुविधा पुरवणारे आहेत, पण यांना पेट्रोल नाकारलं जाते। आपण विचारत काय तुम्हाला पेट्रोल मिळालं नाही, तुम्ही पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहात? त्यांना मी जाऊन बोललो आता, ते म्हणतात पोलिसांकडून चिठ्ठी घेऊन आली होणाची। ओके, त्यामुळे तुम्हाला मिळालं नाही पेट्रोल? नाही, काय करता? मी आरोग्य विभागात आहे। आरोग्य विभागामध्ये? हो, अत्यावश्यक मध्येच आहे। अत्यावश्यक आता सांगितलं प्रत्येकी 100 रुपयाचं मिळालं पाहिजे, पण हे काय देत नाहीत। तुम्ही काय करता? मी हॉस्पिटलला आहे। हॉस्पिटलला आहात, तुम्हाला मिळालं नाही पेट्रोल, काय सांगितलं? पोलिसांकडनं चिठ्ठी लिहून आणून। ओके, मी स्टुडंट आहे, मी 2 पेट्रोल पंप जाऊन आलो, मला पण स्टुडंटला नाहीये, तू कशासाठी आलास मग? मी जाऊन आलो पण तू कशासाठी आलास? तू स्टुडंट आहेस, त्यामुळे तुम्ही विनाकारण गर्दी करायची नाहीये। विलास, आपण बघितलं तर पेट्रोल पंप चालकांशी मी थोड्या वेळापूर्वी बोललो, ते स्वतः कॅमेऱ्यासमोर येत नाहीयेत, पण त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एखाद्या अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या माणसाला आत घेतलं की त्याच्या मागे 4 अशी लोक येत आहेत की ज्यांचा काही संबंध नाहीये, मग आम्ही ह्याचं कसं कंट्रोल करणार? त्यामुळे त्यांनी बंद केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस जर असतील तर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आम्ही देऊ। त्यामुळे हे काही प्रश्न प्रश्न हा निर्माण होऊ शकतो, बंद आहे, ज्या अत्यावश्यक सुविधा आहेत त्या सुरू जर राहायच्या असतील तर त्यांना पेट्रोल डिझेल देणं पण तितकंच गरजेचं आहे, नाहीतर त्या सुविधा कोलमडून पडू शकतात आणि वेगळीच परिस्थिती निर्माण होऊ शकते। अगदी बरोबर आहे। आपण प्रशासनाचं, मंत्र्यांचं, सरकारचं लक्ष या निमित्ताने वेधू इच्छितो आपण की बघा, हे अत्यावश्यक सुविधा पुरवणारे देखील लोक आहेत। कुणी हॉस्पिटलमध्ये काम करतंय, कुणी आरोग्य विभागामध्ये काम करतंय, सफाई कर्मचारी असेल, यांना देखील पेट्रोल जे आहे तुम्ही जो नियम दिलेला आहे, भले तुम्ही शहानिशा करा, त्यांच्याकडे ऐका तुम्ही, परंतु तुम्ही इतर लोक गर्दी करतायत म्हणून तुम्ही देणार नाही, हे बरोबर नाही। आणि पेट्रोल पंपचालकांचं म्हणणं बरोबर आहे, नाही असं नाही की जर लोक घुसले या निमित्ताने विनाकारण, त्यांचा काही संबंध नाही, तर आम्ही कसं कंट्रोल करणार? इथं हमरी-तुमरीचे प्रसंग उद्भवतील। त्यामुळे पोलिसांनी देखील किमान जर त्यांना शक्य असेल तर एखादा कर्मचारी इथं डेप्युट करावा, एखादा हवालदार, किंवा सरळ वेळा द्याव्यात, इतक्या वेळामध्ये हे पेट्रोल भरलं जाईल आणि मग त्या काळामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये हे पेट्रोल जे आहे, कारण एका वेळी तुम्हाला एकदाच टाकी भरून मिळणार आहे, त्यामुळे काहीतरी याच्यावरती तोडगा काढावा लागेल। कारण तू जसं म्हणालास तसं जर अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्यांना देखील पेट्रोल मिळालं नाही तर त्या सगळ्या यंत्रणा कोलमडून पडतील। पण एकूण पुण्याची परिस्थिती जी आहे ती सुधारते आहे। काल थोडीफार पंतप्रधानांच्या भाषणानंतर लॉकडाऊन म्हणजे सगळं काही बंद होणार असा भ्रम झाल्यामुळे गर्दी निश्चित केली होती। आज थोडंसं चित्र वेगळं आहे। नक्कीच आज पुणेकर रस्त्यावरती फारसे दिसत नाहीयेत आणि पुणेकरांचंही कौतुक करायला हवं की पुणेकरांनी चांगला प्रतिसाद या सगळ्याला दिलेला आहे। आज सगळेजण सुरक्षेची गुढी घरात बसून, घरात राहून उभी करतायत, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं। अद्वैत, तुम्ही ही सगळी माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। सगळे आपले प्रतिनिधी महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातली माहिती देत होते। सगळ्यांनी काळजी घ्या, तुम्ही सुद्धा काळजी घ्या, कारण तुमच्याच माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत आपल्याला सगळी परिस्थिती पोहोचवायची आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।